तालुका कृषी अधिकारी अर्धापूर बिराडे सर यांच्या मार्गदर्शनानुसार आज उमरी येथे महिला शेती शाळा संपन्न झाली। बियाणे उगवण क्षमता, शून्य मशागत, BBF पेरणी आणि एल निनो मुळे पिकांवर होणाऱ्या दुष्परिणामांवर माहिती देण्यात आली। माहिती देणाऱ्या होत्या सहाय्यक कृषी अधिकारी KP कांबळे मॅडम, तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्धापूर। 100 दाणे हाताने मोजून त्या गोणपटावर ठेवले ओले, हीच तर यशाची पहिली पायरी, बियाण्याची शक्ती हीच बोले। उगवण क्षमता तपासली, पेरणी आता पक्की झाली, मातीलाही कळून येते किती दाणे देतील बहर नवी। अशा प्रकारे आपण गोणपाटाला गोल करायचे, आरामाने शंभर दाण्यांची परीक्षा, उगवण शक्तीची खात्री, भरघोस पीक देईल हीच खरी यशाची गाथा। उगवण क्षमता चांगली तरच मेहनत फळाला, आत्मविश्वासाने पेरा आणि बघा किमया मातीची। आपण आपल्या आयुष्य मातीला येते आता नवी पालवी, सेंद्रिय धाग्यांनी विणली ही स्वप्ने, सूक्ष्म जीवांची सोबत नसांमधून धावे चैतन्याची लाट। जीवन अमृत हे मातीचे देणे, निसर्गाच्या कुशीत पुन्हा फुलू दे शिवार, रसायनांच्या पलीकडे ही सुपिकतेची नवी धार। ट्रॅक्टरची ही नवी चाल, रुंदावली मातीची ही गादी, BBFच्या रेघेत पेरली स्वप्ने आज लादी। जास्तीच पाणी वाहून जाई, सऱ्यांतून मोकळा श्वास मिळे, मुळांनाही बळ नवे, सुपिकतेच हेच बहर झाड फळे। आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बेडवर दुसरी महत्त्वाची गोष्ट वाण असं निवडायचं की त्याला पाण्याची कमतरता, पाणी कमी पडलं तरी तर धरून राहील पीक असं पिकाची निवड करेल। आणि ते आपण काही आपण रेफर केलेले वाण वगैरे आहेत दुकानात गेल्यानंतर पंधराला म्हणू शकतो पाणी कमी प्रमाणात पडलं तरी पीक आमचं पीक आलं पाहिजे, समजलं पाहिजे, अशा पद्धतीनं आपल्याला बियाणं पाहिजे। आणि वेगवेगळे आपल्या मराठवाडा पिकामध्ये सापळा पीक वापरा, पिकामध्ये सापळा पीक वापरा, हे पिका पिवळ्या रंगाने अटॅक झाल्यामुळे सूर्यावर जर आपण फुलं जर लावले तर ती फुलं जमिनीच्या त्या फुलावर अगोदर अटॅक करते, म्हणजे आपल्याला पिकात गेल्या कळणार की पहिली आली, मावा आली, कुटकुडा आले, कोणता आला ते आपल्याला तेव्हाच कळते। त्याच्यानंतर मग आपण 10 यार्ड फवार देता, लिंबू यार्ड फवार देता। आम्ही तुम्ही रासायनिक पद्धतीपेक्षा आम्ही कमी बजेटमध्ये चला, आमचा एवढाच उद्देश आहे। आपण दोन अमृत वगैरे तयार केले या पद्धतीने सापळा पीक पद्धतीनं लावायची। अटॅक करत नाही आणि लोक येते आणि हो आली नवी पहाट शेतावरी, पिवळे चिकट सापळे लावले, कीड रोग आता दूर पळाले, फेरोमोन ट्रॅप्सचं तंत्र आलं, निसर्गाचं चक्र पुन्हा फिरलं,
कमी खर्चात जास्त उत्पन्न. आणि त्याच्यानंतर आपण तिखट सापळे वगैरे लावतो. तिखट सापळे कोणाकोणाला माहिती आहे ते म्हणजे पिवळे पट्ट्या वगैरे लावतो आपण पिठामध्ये. हां, फोरोमोन ट्रॅप माहिती आहे का कोणाला? फोरोमोन ट्रॅप पण ते कसं असते ते बरं जाऊ दे. असं काय पिढे त्याच्यामध्ये ते किती कलरचे राहतात? हां पिवळ्या कलरचे. आभाळ फाटलं पण थेंब नाही हातात, एल निनोच्या वणव्यात शिवार तापतय माझ्यात. पण हात नाही सोडणार, संकटापुढे झुकणार नाही. पाण लोट करू पाणी जिरवू, मातीला जगवूयाही. ठिबक सिंचनाची धार पिक तरारतील पुन्हा, बदलत्या वाणाची कास धरू होईल चमत्कार खरा. सिद्धीच्या जोरावर नवी कहाणी लिहूया. हवेच्या प्रमाणात जे पट्टे आहेत ना, त्या पट्ट्याचं ताण वाढल्यामुळं आपल्याकडचे पाण्याचे पुढे येणारे दुसऱ्या देशाकडे चालले. यावर्षी होणार आहे असं आपण हां बाकी बोल झाल्यामुळे झालं. अरे वाहणाऱ्याच्या दिशेनं आपल्या तिथं जे अरबी समुद्रावर जे ताण वाढला आहे किंवा महाविस्तारबद्दल माहिती दिली. दुसऱ्या दिशेने होऊ, त्यासाठी यावर्षी पाण्याचं प्रमाण आपल्याकडे